डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ह्या ऐतिहासिक संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनामधील तिसरा मजला राष्ट्रभूषण ग्रंथालयाच्या या MPSC UPSC बँकिंगच्या कोचिंग क्लासेसच्या सभागृहामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, धम्मदानदाते, उपासक उपासिकांना मैत्रीपूर्ण जय भीम। ह्या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं मी आपणा सर्वांचं इथे हार्दिक स्वागत करतो। आज दर रविवारप्रमाणे बुद्धवंदना आणि चिंतन सभेला आपण उपस्थित झालेले आहोत। मी सर्वप्रथम आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करण्याकरता विनंती करतो। ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडे साहेब, ह्या ऐतिहासिक संस्थेचे सन्मान्य सदस्य सन्मान्य सुभाष अवचार साहेब आणि उपस्थित सर्वांनाच त्यांनी आपल्या आदर्शांचं पुष्प धूपदीपाने पूजन करावं। त्रिशरण पंचशील आणि बुद्धवंदना आपण म्हणायचे आहे। मी विनंती करेन सर्वांनी बुद्धवंदनेला सुरुवात करावी। नुकतेच आपल्या आदर्शांचे पूजन आपण इथे केलेले आहे। यानंतर सामूहिक बुद्धवंदना आपण घेणार आहोत। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। नमन। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। त्रिशरण। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मज्जप्रमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। आपण भारताच्या संविधानाची प्रास्ताविका इथे घेणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी आपापल्या जागेवर उभे। एक साथ सावधान। सर्वांचा राईट हँड समोर। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष
लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भीम. चिंतन सभेला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या चिंतन सभेचे अध्यक्षस्थान ह्या ऐतिहासिक संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेश तायडेसाहेब भूषवती लक्ष्मी त्यांना विनंती करतो. सोबतच आपल्या ऐतिहासिक संस्थेचे मुख्य अतिथी म्हणून सन्माननीय अजय गणबहादूर सर, सन्माननीय विलास दांडे सर आणि सन्माननीय अवचार साहेबांना मी विनंती करतो त्यांनी विचारमंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. चिंतन सभेचे अध्यक्ष सन्माननीय तायडे साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय सुखदेव वानकडे साहेबांना. सन्माननीय माजी पोलीस अधिकारी अवचार साहेबांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी गौतम रखराव साहेबांना विनंती करतो. सन्माननीय अजय गणबहादूर सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी विनंती करतो सन्माननीय राऊत यांना. सन्माननीय दांडे सरांचं पुष्प देऊन स्वागत करण्याकरता मी हेमंत मोहोड साहेबांना विनंती करतो. मी विनंती करतो सन्माननीय विलास दांडे सरांना. जगातील पहिले वैज्ञानिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा समस्त महामानवांच्या पावन विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या या चिंतन मंथन सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष सन्माननीय रमेशजी तायडे साहेब, विचारमंचावर विराजमान असलेले प्रमुख अतिथी म्हणून आपल्या या ऐतिहासिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य, धम्मदानदाते तथा विशेष दानदाते सन्मान्य गणबहादूर सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून विचार मंचावर असलेले सन्माननीय अवचार साहेब, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, नेहमीप्रमाणे दर रविवारी आपला चिंतन मंथन सभेचा कार्यक्रम असते. त्यानुसार आजसुद्धा या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक बौद्धाने दर रविवारी का होईना एक दिवस पुरतं आपला वेळ बुद्ध विहारामध्ये द्यावा. या सांगण्यानुसार प्रत्येक रविवारी बुद्ध विहारामध्ये लोक जात असतात. शंभर टक्के नव्हे तर काही टक्के तरी बौद्ध विहारामध्ये जात असतात. जात नसतील तर त्यांना जाण्याचं आवाहन आपण केलं पाहिजे आणि ते आवाहन करण्याचं काम या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या विचारमंचावरून नेहमी केलं जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही एक सामाजिक बांधिलकी असलेली ऐतिहासिक संस्था या अकोला जिल्ह्यामध्ये नावारूपास येत आहे. हे आपण पाहतो, ऐकतो आणि इतरांना सांगतो. हा एक प्रचाराचाच भाग आहे. हा प्रचार प्रत्येकाकडून व्हावा ही अपेक्षा या प्रतिष्ठानच्या वतीनं व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये किती प्रमाणात लाभ होतो, लाभ होत नाही हा भाग वेगळा. सामाजिक प्रबोधनाच्या उद्दिष्टपूर्तीकरिता या ऐतिहासिक संस्थेची स्थापना झालेली आहे. या ऐतिहासिक संस्थेद्वारा जे उद्दिष्टपूर्तीचं काम सुरू आहे ते कामसुद्धा तेवढंच ऐतिहासिक आहे. आणि ज्या ऐतिहासिक कार्यकृतीला प्रत्येकाचा हातभार लावला जात आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं सहयोग देत आहेत, सहयोगी जुळवत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूची दिवसेंदिवस जी गौरव गाथा आहे ती अधिकाधिक तिचा गौरव होत आहे. दिवसेंदिवस या संस्थेद्वारे वेगवेगळे प्रकल्प उभे होत आहेत, योजना उभ्या होत आहेत, वेगवेगळ्या उपक्रमांची निर्मिती होत आहे, त्याची सुरुवात होत आहे आणि पूर्णत्वाससुद्धा येत आहेत. हे आपल्याला अतिशय अभिमानानं सांगता येण्यासारखी गोष्ट आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या प्रतिष्ठानचे संस्थापक सन्मान्य प्राध्यापक भारसाकडे सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली ही एक योजना आहे. ही एक दीर्घ चळवळ आहे. या चळवळीमध्ये जवळपास 3-3.5 हजार लोक आजीव सदस्य म्हणून कार्यरत आहेत. थोडंसं थांबतो मी इथं. आपल्या
ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव सन्मान्य अशोकजी इंगडे या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. तुषार कुमार खंडेराव यांना विनंती करतो की त्यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. या स्वागतापासूनच या ऐतिहासिक कार्याची सुरुवात आहे. स्वागत समारंभ असो, सत्कार समारंभ असो, ह्या साऱ्या गोष्टी या ठिकाणी अगत्यानं हाताळल्या जातात आणि त्याचाच परिणाम या ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये दिवसेंदिवस जागृतीचं वातावरण दिसत आहे. लोकांपर्यंत याची माहिती पोहोचविण्याचं काम करीत आहे. तर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानची निर्मिती ज्या संकल्पनेने केली त्याचे उद्दिष्ट भरपूर आहेत. सांगायला बसलं तर या ठिकाणी वेळ कमी पडतो आणि प्रत्येकानं जर अलग अलग उद्दिष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा वेळ पुरत नाही. त्यामुळे या प्रास्ताविकाच्या माध्यमातून थोडक्यात बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी करतो. या दीर्घ चळवळीचे उद्दिष्टांना हात घालताना आपल्या लक्षात येईल की सर्वप्रथम या वास्तूचं 4 मजली बांधकाम पूर्णत्वास गेलेलं आहे. सर्वात वरच्या मजल्यावरती एकाच वेळी 500 लोक बसतील अशा प्रकारची आसन व्यवस्था असलेला भव्य दिव्य स्तूप आहे. त्याच्या खालचे दोन्ही मजले कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क यासाठी आरक्षित झालेले आहेत. त्याची व्यवस्था झालेली आहे. त्याच्यामध्ये विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयसुद्धा आहे. त्यानंतर खालचा जो भाग आहे, पहिला मजला ग्राउंड फ्लोअर, तो एक फार मोठा हॉल म्हणून आपण उपयोगात आणतो. छोटे मोठे, मोठ्यात मोठे, छोट्यात छोटे असे दोन्ही प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात. कार्यक्रम घेताना इतर बाजारपेठेप्रमाणे त्या ठिकाणी रक्कम आकारली जात नाही किंवा घेतली जात नाही. काहीतरी दानाच्या स्वरूपात तात्पुरती रक्कम त्या ठिकाणी घेतली जाते आणि समाजाला त्याचा उपयोग घेता येतो. ह्या सर्व गोष्टी वगळता इतरही काही गोष्टी या प्रतिष्ठानच्या द्वारा वेगवेगळ्या योजनांमध्ये आपल्या दृष्टीपथास पडतील. जसं सुभेदार रामजी आंबेडकर पतसंस्था या ठिकाणी उभी झालेली आहे. जवळपास 2 वर्ष झालेलं आहेत. या 2 वर्षात पतसंस्थेचा नफा हा इतर पतसंस्थेच्या मानानं खूप जास्त आहे. या पतसंस्थेचे सुद्धा 3,500-4,000 हजार लोक सदस्य झालेले आहेत, शेअर होल्डर झालेले आहेत, FD धारक झालेले आहेत. पुनश्च एकदा सर्वांना शेअर्स घेण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे, नेहमी केल्या जात आहे. प्रत्येकानं पतसंस्थेचं सदस्य व्हावं, प्रत्येकानं या प्रतिष्ठानचं आजीव सदस्यत्व स्वीकारावं, इतरांना सदस्य करून घ्यावं आणि या प्रतिष्ठानच्या मार्फत ज्या ज्या योजना, ज्या ज्या स्कीम आहेत, जे जे उपक्रम आहे त्याच्यामध्ये आपला सहभाग दर्शवावा. साधी गोष्ट आहे,
काही गमावल्याशिवाय काही कमावल्या जात नाही, ही एक रीत आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावं लागते, काहीतरी घेण्यासाठी काहीतरी द्यावं लागते, आणि काहीतरी देऊन घेणं ही एक Once महत्त्वाची बाब. everything's perfectly organized, I'll start working on my thesis. Grammarly will ensure you feel confident nailing your final thesis by supporting your writing journey from start to ब्लूटूथ बंद finish. करा. कोणाच तरी मोबाईल अटॅच झाला. नेट बंद करून आपण नेट बंद करा. नेट बंद करून टाका. या ठिकाणी जवळपास 50 ते 60 कर्मचारी आज रोजी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आणि यापेक्षा जास्त कर्मचारी या ठिकाणी कार्यरत राहतील अशा प्रकारची योजना या प्रतिष्ठानची आहे. त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडून योग्य प्रमाणात आपल्या क्षमतेप्रमाणे योगदान मिळणं गरजेचं आहे. कारण ही काही सरकारी ग्रँटेड संस्था नाही आहे. कॉलेजमध्ये जे काही कर्मचारी वर्ग आहे, प्रतिष्ठानमध्ये जो काही कर्मचारी वर्ग आहे, तो आपल्या समाजाच्या देणगीतूनच दरमहा योग्यतेनुसार वेतन उचलत आहे. मग हा वेतन येतं कुठून याचा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे. आपल्याला सरकारी ग्रँट नाही आहे, संस्थेला ग्रँट नाही, कॉलेजलाही ग्रँट नाही, परंतु व्यवहार कोटीच्या घरात आहे. आवक कमी आणि जावक जास्त आहे, तरीसुद्धा अव्याहतपणे या प्रतिष्ठानचं कार्य सुरू असते. ते आपल्यासारख्या बौद्ध समाजातील दानदात्यांमुळे. म्हणजेच आपल्याला दानदाते वाढवण्याची गरज आहे. प्रत्येकानं दान कसं मिळवता येईल, पैशाच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात, वस्तूच्या स्वरूपात दान मिळवता आलं पाहिजे, दान गोळा झालं पाहिजे. तोच पैसा या प्रतिष्ठानच्या उन्नतीसाठी कामी पडत आहे. वेगवेगळ्या योजना आहेत. त्यामध्ये पतसंस्था, लँड डेव्हलप कंपनी, त्याच्यानंतर तिकडे आधारगृह होत आहे, आयकॉनसारखं हॉस्पिटलची योजना कार्यान्वित करणं सुरू आहे. ह्या साऱ्या गोष्टी जनसमूहातील निधीवर अवलंबून आहेत. कोणत्याच संस्थेला अनुदान नाही आहे आणि संकल्पना अशी की कोणत्याही प्रकारचं अनुदान घ्यायचंही नाही आहे, अशी संकल्पना त्या प्रतिष्ठानच्या मागे आहे. आणि त्या संकल्पनेनुसार सर्व प्रकल्प, सर्व ध्येय धोरणं ठरविले जातात. प्रत्येकाला आव्हान करण्यात येतं की आपापल्या परीनं प्रत्येकानं या प्रतिष्ठानसाठी योगदान द्यावं आणि ते आपलं हक्क निर्माण करावं, हक्क निर्माण करावं. संस्थेनं ठरवलं आहे की कोणाला फुकटचं घ्यायचं नाही, कोणाला फुकटचं द्यायचं नाही. असं असलं तरी हक्काचं घर असलं पाहिजे. हक्काचं घर असलं तर तो आधार असतो, आणि जो आधार असतो तो निराधार कधीही होत नाही. त्यासाठी सर्वप्रथम या प्रतिष्ठानचा आजीव सदस्य प्रत्येकानं होणं गरजेचं आहे. दान देणं गरजेचं आहे.
जर तुम्ही सदस्य झाले, आजीव सदस्य झाले आणि कॉलेजमध्ये किंवा प्रतिष्ठानमध्ये काही जागा भरायची आहेत, कर्मचारी भरायचे आहेत, अशा वेळी तुमचं सदस्यत्व फार मोलाचं ठरते. अशा वेळी तुम्ही शिफारस करू शकता की हा आमचा कॅन्डिडेट आहे, जे काय दान लागेल ते द्यायला तयार आहे, कृपया याचा विचार करण्यात यावा. या ठिकाणी तुमची बोलीभाषा तुमचा हक्क निर्माण करते, हक्क दाखवते. म्हणून हा हक्क प्राप्त करण्यासाठी प्रत्येकानं कोणी आलं आणि माझा कॅन्डिडेट घ्या तो बाजूला राहील. सर्वप्रथम ज्या कोणी व्यक्तीने या प्रतिष्ठानसाठी आपल्या परीनं योगदान दिलेलं आहे, मदत केलेली आहे, करत आहे, अशा व्यक्तीचा सहभाग असणं गरजेचं आहे आणि त्याचीच अडचण त्या ठिकाणी सोडविल्या जाईल. म्हणून प्रत्येकानं या संस्थेचं आजीव सदस्य होऊन मालक व्हावं, मालक आणि चालक व्हावं. नुसतं मालक नाही, मालकही व्हा आणि संस्था चालवा. संस्था चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्या गोष्टी आपल्याकडून घडणं अपेक्षित आहे. आपल्याकडून त्या त्या गोष्टीमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. तरच अशा प्रकारचं बहुमोल अशा स्वरूपाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान उभं झालेलं आहे. असे प्रतिष्ठान प्रत्येक जिल्ह्यात निर्माण होतील अशी अपेक्षा त्या प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची आहे, या प्रतिष्ठानच्या संकल्पकांची आहे. रसो बोलण्यासारखं भरपूर आहे, जेवढं बोललो तेवढं कमीच आहे आणि जेवढं कमी बोललो ते चांगलं असते असं म्हणतात. कारण कमी बोललो की डोक्यात बसते आणि जास्त बोललो की डोक्यावरून जाते. आपल्या डोक्याहूनही गेलं नाही पाहिजे आणि डोक्याच्या बाहेरही नाही गेलं पाहिजे. अशा अपेक्षेनं या ठिकाणी मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय धांडे सरांनी आपल्या प्रास्ताविकामधून आपल्याला समजेल अशा शब्दांमध्ये प्रत्येक गोष्टीचा उहापोह केलेला आहे. आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय आहेत याची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे. प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं केंद्र जरूर आहे, पण ते अव्याहतपणे निरंतर समाज कल्याणासाठी कामी आलं पाहिजे आणि सातत्यानं गतिशील असलं पाहिजे. ह्याकरताच्या ज्या जबाबदाऱ्या प्रत्येक सदस्याच्या आहेत, इथे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आहेत, त्या आपण जाणीवपूर्वक अभ्यास करून पार पाडल्या पाहिजेत. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं असेल किंवा ज्यांना अनुभव असेल त्यांना माहीत आहे की आपल्या कामाचा मोबदला जो आपल्याला मिळतो त्याच्या काही पटीमध्ये आपल्याकडून काम करून घेतले जाते. तिथे मात्र आपल्याला जी वागणूक मिळते त्या कामाच्या स्वरूपाबद्दल, वागणुकीबद्दल आपल्या मनामध्ये कुठे काही येत नाही. तर इथे मात्र आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारं हे केंद्र आहे. थोडंसं जरी आपण काम केलं तरी आपल्याला डोक्यावर घेणारी मंडळी इथे आहेत. आपल्या सोबतच आपल्या परिवाराचा सुद्धा
सहानुभूतीपूर्वक विचार करणारी मंडळी आहे, आपल्या अडीअडचणी सोडवणारी मंडळी आहे. त्यामुळे आपण स्वतःला झोकून देऊन समाजाच्या उत्कर्षाकरता अहोरात्र ही कष्ट करणारी संस्था कशी पुढे पुढे जाईल ह्याचा सातत्यानं विचार करून कृती तशी केली पाहिजे. धन्यवाद सर. सरांनी योजना समजावून सांगत सर्वांना त्या योजनांमध्ये वारंवार सहभाग नोंदवण्याचीसुद्धा विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे. यानंतर मी विनंती करेन विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय अजय घनबहादूर सरांना त्यांनी आपलं मनोगत ह्या मंगल प्रसंगी व्यक्त करावं. या जगातील महान क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि परिवर्तनवादी विचाराच्या सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मुकुंद भारसाकडे सर यांना सप्रेम जय भीम करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आदरणीय रमेश तायडे साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव आदरणीय अशोक इंगळे सर, त्याचप्रमाणे एक प्रतिष्ठानचे एक आधारस्तंभ आजू सभासद आदरणीय विलास धांडे सर, त्याचप्रमाणे माजी पोलीस अधिकारी आदरणीय अवचार साहेब, प्रतिष्ठानचे सर्व आजीव सभासद, उपस्थित बंधू भगिनी, उपासक उपासिका. तर आपण या चिंतन सभेत नियमित चर्चा करत असतो. आपण वेगवेगळ्या गोष्टींवर या ठिकाणी उहापोह करत असतो की आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, आपलं नियोजन काय असलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की धर्मांतरानंतर आपल्या बौद्ध समाजाने आणि विशेष करून अकोला जिल्ह्यातल्या लोकांनी काय मौल्यवान मिळवले असेल तर ते प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजामध्ये एक आशा निर्माण झालेली आहे की या जीवन जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला समाज आणि आपल्या समाजासमोर आणखी जो गरीब बहुजन समाज आहे या समाजाचं उत्थान कसं होईल अशा प्रकारची एक जबरदस्त आशा आपल्या या अकोला जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या अकोला जिल्ह्याचं जे अनुकरण आहे ते महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारचे लोक ज्या ठिकाणी इथं येऊन गेले, अभ्यास करून गेले, ते करत आहेत की अशा प्रकारचं एक सन्मानाचं ठिकाण, एक गरिबाच्या कल्याणाचं ठिकाण आपल्या जिल्ह्यात पण निर्माण झालं पाहिजे. अशी जबरदस्त प्रेरणा आपल्या प्रतिष्ठानमधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जात आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण तर प्रतिष्ठान हे एक प्रेरणास्त्रोत आहे. कशा प्रकारे काम केलं पाहिजे, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली चळवळ कशी राबवली पाहिजे, या ठिकाणी आदरणीय भारसाकडे सर जीवाचं रान करत आहेत. आपल्या जीवनातलं तन मन धन अशा सर्व गोष्टी त्यांनी या प्रतिष्ठानसाठी अर्पण केल्या आहेत. प्रतिष्ठानसाठी म्हणजे समाजासाठी अर्पण केलं आहे. आपण नेहमी पाहतो की कोणी किती दान दिलं, कोण किती दानदाता आहे, पण आपण हाही विचार करणं आवश्यक आहे की भारसागड सरांनी तर आपल्या पगारातून 1 कोटीपेक्षा जास्त रुपये या संस्थेला लावले असतील, त्याची आपण कधी चर्चा पण करत नाही. जो व्यक्ती अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन करोडो रुपये खर्च करण्याची इच्छा ठेवतो, समाजाचं कसं भलं होईल यासाठी दिवसरात्र चिंतन करतो, मनन करतो, अशा व्यक्तीच्या पाठीशी सगळ्यांनी आपण ठामपणे उभं राहणं ही काळाची गरज आहे. संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणखी संख्या पाठीशी उभं राहण्याची संख्या या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वाढणं आवश्यक आहे. जेवढ्या लवकर आपण या ठिकाणी संघटित होऊ तेवढ्या लवकर आपल्याला समाजाचा सर्वांगीण विकास प्रत्येक क्षेत्रामध्ये, ज्याप्रमाणे आपण समजतो की काही उच्चवर्णीय हिंदू समाजातले जे काही जाती आहेत त्या सर्व चांगल्या जीवन जगत आहेत,
आपण पाहिलं ब्राह्मण अतिशय चांगल्या पद्धतीचं सगळं समाज जीवन जगत आहे. आपण पाहिले मारवाडी 1-2% सोडले तर सगळे चांगल्या पद्धतीनं जीवन जगत आहेत. असे अनेक समाज आहेत की जे अतिशय चांगल्या म्हणजे 90-95% लोक अतिशय असं सुखसंपन्न जीवन जगत आहेत. बौद्ध समाजामध्ये मात्र परिस्थिती भयंकर आहे. आपले 3-4%, 5% लोक सोडले तर 95% लोक अतिशय अंधकारामध्ये पडलेले आहेत. शिक्षणापासून वंचित आहेत, संपत्तीपासून वंचित आहेत, मान सन्मानापासून वंचित आहेत, राजकारणापासून वंचित आहेत, सामाजिक दृष्टिकोनातून काही महत्त्व नाही आहे, सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये आपल्याला काही महत्त्व नाही आहे, राष्ट्रीय खेळांमध्ये आपले विद्यार्थी नाही आहेत, मोठमोठे वैज्ञानिक आपले समाजातले लोक नाही आहेत. आपल्या देशाचं जे प्लॅनिंग बनते, जे नियोजन बनते प्रत्येक खात्याचं, ज्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपयाचं नियोजन असते, समाज कल्याण खातं हजारो कोटीचं नियोजन, शिक्षण खातं हजारो कोटी रुपयांचं नियोजन, संरक्षण खातं, गृह खातं, महसूल खातं हजारो कोटी रुपयाचं नियोजन असते. अजूनही आपण त्या नियोजनापर्यंत पोहोचू शकलो नाही. म्हणजे आपल्या समाज कल्याणचं नियोजन हे ब्राह्मण लोक करतात. जोपर्यंत आपण त्या नियोजनापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत देशातल्या संपत्तीचं जे आहे त्या संपत्तीचं नियोजन करण्याचं आपल्या लोकांना भाग्य मिळत नाही, तोपर्यंत या देशातल्या लोकांचं कल्याण होणं शक्य नाही. आपल्याला तिथं आयच्या माध्यमातून तिथं पोहोचावं लागणार आहे, अधिकारी होऊन पोहोचावं लागणार आहे. त्या ठिकाणी त्या टीममध्ये आपण असलं पाहिजे की हे जे 75 लाख कोटी रुपये देशाजवळ आहेत, या पैशाचं नियोजन काय करायचं, कुठं आहे आपण तिथं. म्हणजे हे जे ध्येय धोरणं ठरवतात, देशाचं जे नियोजन करतात, त्या नियोजनापर्यंत आपण अजून पोहोचलोच नाही. आपण शिक्षक, प्राध्यापक, तहसीलदार, नायब तहसीलदार, SDO यामध्ये खुश आहोत. आपल्याला माहीतच नाही की दिल्लीमध्ये किती मोठं नियोजन चालते. देशाची किती मोठी संपत्ती ही मनुवादी लोकांच्या हाती आहे आणि त्या संपत्तीचं ते नियोजन करत आहेत आपल्यासाठी, आणि आपण देशाचे मालक आहोत. याचं कारण हे आहे की आपण संघटित नाही आहोत. प्रतिष्ठाननं ती आशा निर्माण केली आहे. या ठिकाणावरून UPSC MPSCचे मुलं घडतील, बँकिंग क्षेत्रामध्ये मुलं जातील आणि मोठमोठे अधिकारी बनून त्या नियोजनापर्यंत पोहोचतील. देशाचं जिथं नियोजन करतात त्या ठिकाणी पोहोचतील आणि आपल्या देशाला चांगल्या प्रकारच्या योजना देतील, समाजाला देतील, बहुजन समाजाला देतील. हे जे ध्येय आपल्याला गाठायचं असेल तर आपल्याला या प्रतिष्ठानसारख्या संस्थेसोबत येणं आवश्यक आहे, यासोबत जुळणं आवश्यक आहे. आपण जर हे करू शकलो नाही, नुसतं आपण एवढंच राहिलो तर आपल्या देशाचं जे मेन नियोजन आहे हे इतर लोक करत राहतील. म्हणून या ठिकाणी आवश्यक आहे, आपण पाहतो आवाज की राजकारणामध्ये प्रगल्भ होणे मराठा समाजाची काय अवस्था आहे. तो समाज पूर्ण दिशाहीन झालेला आहे. संघटन नाही आहे, नेतृत्व नाही आहे, जबरदस्त कोणती संस्था नाही आहे. परंतु अशा या भीषण परिस्थितीमध्ये जिथे उच्चवर्णीय लोक दिशाहीन आहेत, अशा या काळामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या समाजाला, बहुजन समाजाला, गोरगरिबांना एका आशेच्या ट्रॅकवर आणण्याचं काम आपलं प्रतिष्ठान करत आहे. म्हणून प्रतिष्ठानकडे खूप लोकांचं लक्ष आहे. असं नाही आहे की लोक फक्त दुर्लक्ष करतात. खूप लोक अभ्यास करत आहेत, उच्चवर्णीय लोक पाहत आहेत की हे काय करत आहेत, यांचं काय सुरू आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी एकत्र येणं आवश्यक आहे. आपण पाहतो आता की शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था आहे. इतर समाजाची त्या बाबतीत अतिशय दयनीय अवस्था आहे. प्रतिष्ठानने मात्र त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. KG to PG पर्यंत, जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचं सगळं शिक्षण वगैरे, नोकरी याचा विचार प्रतिष्ठान करत आहे. गोरगरीब लोकांना कसं आपल्याला चांगल्या सेवेमध्ये सामावून घेता येईल, त्यांना कसा चांगला पगार मिळेल आणि त्या चांगल्या पगारातून ते कसे चांगलं जीवन जगतील, अशा प्रकारचा प्रयत्न प्रतिष्ठानचा आहे. अकोला जिल्ह्याच्या तालुक्यामध्ये KG to PG कॉलेज सुरू करणे, त्या ठिकाणी अनेक नोकऱ्या निर्माण होतील, प्राध्यापक शिक्षक बनतील, नॉन टीचिंगचा स्टाफ तयार होईल, अनेक लोकांना कामं मिळतील,
शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून खूप मोठे रोजगार उपलब्ध होतील आणि त्या रोजगाराबरोबर आपल्या समाजाला चांगलं शिक्षण मिळेल, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळेल, ते चांगले अधिकारी बनतील आणि अधिकारी बनून ते या देशाचं नियोजन करायला निघतील. आपलं ध्येय असलं पाहिजे आता की या देशाचं लाखो कोटी रुपयाचं नियोजन जे लोक करत आहेत उच्चवर्णीय, ते आपल्या हाती कसं येईल. त्या पॉवरमध्ये आपण जायसाठी अशा शिक्षण संस्था उभ्या करून मुलांच्या ज्ञानामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी वाढ करून प्रगती करून खूप सारे सगळ्यांनी प्रयत्न करून हे अत्यंत आवश्यक आहे. दोन गोष्टी साध्य होतात शिक्षण क्षेत्रातून. एक तर रोजगार निर्माण होतात, आपल्याच मुलांना नोकऱ्या लागतात, आरक्षणाची गरज वाटणार नाही आणि त्याचबरोबर आपल्या समाजाच्या गोरगरीब मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल. ते पण चांगल्या वरच्या क्रीममध्ये समाजाच्या क्रीममध्ये येतील. आपण फक्त 4-5% लोक आहोत की साधारण अन्न वस्त्र निवाऱ्याचं चांगलं जीवन जगत आहोत. 95% लोकांची अवस्था अतिशय भीषण आहे आणि त्या लोकांना बाहेर काढण्याचं जे आपल्याला आदेश बाबासाहेबांनी केला आहे आपण ते सगळे विसरलेलो आहोत. भारसागर सरांनी दिवस रात्र अभ्यास करून आणि त्यांना आदरणीय सचिव अशोक इंगळे सर यांनी दिवस रात्र सहाय्य करून माननीय रमेश ताडे साहेब यांनी तर आपलं जीवन अर्पण केलं आहे. रमेश ताडे साहेब, वंदनाताई ताडे यांनी त्या कामासाठी जीवन अर्पण केलं आहे. 24 तास आमचे प्रमुख व्यवस्थापक तुषार खंडेराव झटत असतात. कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत. पण आपलं सगळ्यांचं एक काम आहे, जिल्ह्यातल्या शिकलेल्या लोकांचं काम आहे की आपण यांना नाही येत जेवढं काम करू शकत त्यांना आपण सहकार्य करणे, त्यांना आपण मदत करणे हे खूप आवश्यक आहे. हे सगळी त्यागी मंडळी आहेत, त्याग करायसाठी निघालेले आहेत. अशोक इंगळे सरांचा तर ॲक्सिडेंट झाला तरी ते किती वेळ प्रयत्न करतात, येतात, कामं करतात, संस्था कशी पुढे जाईल प्रयत्न करतात. ताडे साहेबांनी तर आयुष्यामध्ये, आता मी तर त्यांना पाहतो 30-35 वर्षापासून, काष्टाचे अध्यक्ष असल्यापासून प्रत्येकाचं कल्याण कसं होईल हीच त्यांची भूमिका असते नेहमी. कोण कसा पुढे जाईल, कोणाला कसा सन्मान मिळेल, कोणावरचा अन्याय दूर कसा होईल, आयुष्यभर हे लोक काम करत आहेत. आता मी लहानपणापासून पाहतो. म्हणून जर आपल्याला समाजाला उत्कर्ष करायचा असेल, प्रगती करायची असेल तर त्यागी मंडळी निघालेली आहेत. हे 8-10 लोक जीवनामध्ये त्याग करत आहेत आणि या त्यागाला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपला समाज हा एकदम कुठच्या कुठं पोचणार आहे, प्रचंड उत्कर्ष होणार आहे, समाजाचा सर्वांगीण विकास होणार आहे. पाहिला आपण शिक्षण क्षेत्रातून किती मोठं रोजगार निर्मिती, प्रसार माध्यमाचं क्षेत्र निर्माण होत आहे. साप्ताहिक समाज न्यायपत्राचं आता नियमित दैनिक सुरू होणार आहे. त्यासाठी पण बऱ्याचशा लोकांनी 20,000 रुपये मदत केलेली आहे. त्यामध्ये पहा किती रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचे संपादक बनतील, त्याचे वार्ताहर बनतील, पत्रकार बनतील, जाहिराती आणतील, पेपरमध्ये कमिशन, शेकडो लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. आपण ज्या म्हणतो की प्रतिष्ठानमध्ये खूप साऱ्या नोकरीच्या संधी आहेत, हे प्रत्येक क्षेत्र पहा तुम्ही. शिक्षण क्षेत्र पहा, प्रसार माध्यमाचं क्षेत्र पहा, खूप साऱ्या नोकऱ्या निर्माण होतील, खूप सारे जॉब मिळतील, चांगल्या प्रकारचे सगळ्यांना पगार मिळतील. आणि दुसरी गोष्ट, आपण खऱ्या बातम्या छापू शकू, अन्याय अत्याचार दूर करणाऱ्या बातम्या आपण छापू शकू. जे विधायक कार्य जे पत्रकारितेतून व्हायला पाहिजे की जे आज होत नाही, ते कार्य आपण दैनिक समाज न्यायपत्राच्या माध्यमातून करू शकतो. यातही पहा, रोजगार निर्मिती प्लस विधायक कार्य, समाजाची सत्यस्थिती छापणे, सत्य राजकीय परिस्थिती छापणे, कोणाच्याही दबावाला बळी न पडता जे सत्य आहे ते लिहिणे, सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणे, हे सगळे फायदे प्लस रोजगार निर्मिती. वार्ताहर, पत्रकार, पेपर वाटणारे मुलं, खूप सारे जॉब आपापल्या पद्धतीने आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे जॉब मिळतील. त्याचप्रमाणे पाहिलं तर आरोग्याची समस्या, भयंकर समस्या, लूट सुरू आहे दवाखान्यामध्ये. आता मागच्या आठवड्यात माझी आई भरती होती, 8 दिवस फक्त 70,000 बिल काढलं डॉक्टरनी. जे काम 25-30 हजार व्हायला पाहिजे 70,000, 80,000 हजाराची लय लूट सुरू आहे. आरोग्य विभागामध्ये इतकी भयंकर लूट आहे, त्याचा आपण प्रतिकार पण करू शकत नाही. त्या ठिकाणी आपला पेशंट भरती असतो, ट्रीटमेंट सुरू असते, अव्वाच्या सव्वा भावानं आपल्याला औषधी विकत घ्यावं लागतात. डॉक्टर 10 मिनिटात भेट द्यायला की त्याचे 1,000 रुपये बिल लावतात. त्या रूमच्या 2,000, 3,000 भाडं लावतात. अशी लूट सुरू आहे.
त्यातही पर्टिक्युलरली बौद्ध समाजाची सगळ्यात जास्त लूट आहे. जेव्हा त्यांना समजते की हा बौद्ध समाजचा आहे, त्याचं शोषण कसं होईल असा प्रयत्न आजचाच नाही, हजारो वर्षापासून सुरू आहे. शोषण सुरू आहे. यातून पण मार्ग काढण्याचं काम प्रतिष्ठान करत आहे, अतिशय प्रभावीपणे करत आहे. संस्थेनं 3 एकर शेत घेऊन त्या ठिकाणी रेवती आश्रम किंवा रेवती आधार केंद्र, वृद्धाश्रम आणि त्या ठिकाणी 100 बेड हॉस्पिटलचा संकल्प आहे. मला वाटते 100-150 डॉक्टर्स आपल्या प्रतिष्ठानकडे आलेले आहेत. ते प्रतिष्ठानच्याकडे आशेनं पाहत आहेत, प्रतिष्ठान पण त्यांच्याकडे आशेनं पाहत आहे. सगळ्यांनी मिळून जर केला आपण एका वर्षामध्ये 2-3 कोटी जमा करून एक मोठं हॉस्पिटल निर्माण करू शकतो. आणि ही जी समाजाची लूट सुरू आहे आरोग्य क्षेत्रामध्ये, ही थांबवणं काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. एवढा मोठा आपला समाज आहे. आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, एकत्र बसलो, प्रतिष्ठानच्या माध्यमातून जर आपण एकत्र आलो तर 4-5 कोटी जमा करणं आपल्या समाजाला काही मोठी गोष्ट नाही आहे. डॉक्टर्स लोक आपल्यासोबत आहेत. चांगल्या प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण होतील. पहा यामध्ये पहा किती बेकारी दूर होईल. दवाखान्याच्या माध्यमातून नर्सेसचे जॉब, डॉक्टर्स, त्या ठिकाणी कंपाऊंडर्स, त्या ठिकाणी खूप सारे जॉब निर्माण होतील, शेकडो जॉब निर्माण होतील. तो एक फायदा. दुसरा फायदा, समाजाची आर्थिक लूट थांबेल. लोकांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा मिळतील आणि सगळं कसं शांत वातावरण राहील. कोणाची लूट नाही, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही, वेळेवर सगळ्यांना सुविधा. किती मोठी बेकारी दूर होईल, लोकांना पगार मिळतील. आरोग्य क्षेत्रामध्ये पहा किती सारी बेकारी दूर होईल. शिक्षण क्षेत्र, प्रसारमाध्यमाचं क्षेत्र, आरोग्याचं क्षेत्र, म्हणजे नोकरीची जी समस्या आहे ती समस्या दूर करता करता आपण समाजाची सर्वांगीण प्रगती करू शकतो. त्या क्षेत्रामध्ये हजारो आपण नोकऱ्या निर्माण करू शकतो. त्यामध्ये आपलेच मुलं मुली जॉब करतील आणि आपल्या समाजाला आरक्षणाची गरज राहणार नाही. जर आपण सातत्यानं 2, 4, 5 वर्ष, 10 वर्ष सगळेजण जर या ठिकाणी लागलो कामाला, तर अकोला जिल्ह्यामध्ये बौद्धांना काही आरक्षणाची गरज पण पडणार नाही. आणि याचं अनुकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतील. त्या जिल्ह्यामध्ये ते कामं सुरू होतील. असा एक दिवस असेल की बौद्ध म्हणतील की आता आम्ही नोकरी करत नाही सरकारची, आम्हाला आरक्षणही नको, तुमचं तुम्ही बघा काय करायचं आहे ते. ही क्षमता आपल्याला यातून निर्माण करता येते. त्यासाठी एकच आहे की सगळ्यांनी या ठिकाणी संघटित होणं आवश्यक आहे. बँकांमध्ये पहा किती मोठे जॉब निर्माण होतात. पतसंस्थेच्या शाखा, प्रत्येक तालुक्यात शाखा, त्यामध्ये भरपूर अकाउंट्स, किती नोकऱ्या निर्माण होतील. प्लस फायदा, चांगल्या प्रकारचा व्याजदर मिळेल, आपला पैसा सुरक्षित राहील, अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांच्या बँकेत जायचं काम पडणार नाही, आपल्या लोन केस वेळेवर मंजूर होतील. जर आपलं क्रेडिट चांगलं आहे, आपले व्यवहार चांगले आहेत, तात्काळ केस होते. तुषार खंडणीत आहेत तर आम्ही नेहमी चर्चा करतो, चांगला कस्टमर म्हटला की तात्काळ ते एका 10 मिनिटात केस करतात तयार. चांगला नाही कॅन्डिडेट, क्रेडिट चांगला आहे, चला घ्या, 5 लाख घ्या, 3 लाख घ्या, सिबिल चांगलं पाहिजे. अशा प्रकारे जर आपण केलं किती मोठे फायदे आहेत. नोकऱ्या तर निर्माण होतातच होतात, आपल्या वेळेवरच्या समस्या सॉल्व्ह होतात. बँकिंगच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये पहा, त्यामध्ये कितीतरी मुलांचं कल्याण होणार आहे. या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये मुलं अभ्यास करतील, रात्रंदिवस त्या ठिकाणी व्यवस्था राहील, खूप सारे मुलं त्याचा फायदा घेतील. अशा प्रकारे हे सगळं आपण करू शकतो. हे सगळं करण्यासाठी आपल्याला हे जे काही 10-15 लोक त्याग करत आहेत आपल्या जीवनामध्ये, वेळेचा, पैशाचा, श्रमाचा, हे जे लोक त्याग करत आहेत, ज्यांची मी नावं घेतले, भासाकर सर, रमेश ताळे साहेब, अशोक इंगळे सर, तुषार खंडेराव साहेब, विलास धांडे सर, असे असंख्य लोक आहेत, 10-12 लोक जी दिसतात आपल्याला नेहमी. यांच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलं तर आपल्या हयातीमध्ये आपण हा सुवर्णकाळ पाहू शकतो. आपल्या हयातीमध्ये आपण आपला समाज कसा श्रीमंत बनला ते पाहू शकतो. आपल्या हयातीमध्ये या सगळ्या झोपडपट्ट्या आपण नष्ट करू शकतो. त्या ठिकाणी सगळ्यांचे चांगलं घरं आपण पाहू शकतो, सगळ्यांचं चांगलं जीवन आपण पाहू शकतो. हे जर आपण केलं तर आपल्या बौद्ध धर्माचं महत्त्व वाढू शकतो. जर आपण हे सगळ्या समस्या दूर केल्या, आपोआप हा एक बौद्ध समाज एक उच्च स्तराचा समाज दिसेल. त्यामुळे आपल्या बौद्ध धर्माचं महत्त्व वाढेल, त्या धर्माकडे इतर लोक आकर्षित होतील. त्यासाठी आपल्याला सगळं करणं आवश्यक आहे. भारत बौद्धमय होईल म्हणजे तसा होणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दुरुस्त व्हावं लागणार आहे. प्रत्येक क्षेत्रात, शिक्षण क्षेत्र, आरोग्य, सगळ्या क्षेत्रामध्ये प्रकल्प झाल्यानंतर हे बाकी लोक पाहतील, बहुजन समाजाचे लहान समाज पाहतील की आपण कुठं आहोत, हे लोक कुठं आहेत. पारधी पाहतील, चमार पाहतील, कुमार पाहतील, तेली पाहतील, माळी पाहतील की आपण जागेवर जाऊ.
हे बाबासाहेबांचे विचार लोक कुठं पोचले, तेव्हा ते बौद्ध होतील, तेव्हा भारत बौद्ध व्हायला सुरुवात होईल. म्हणजे त्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः करणं आवश्यक आहेत. आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला की ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण जर बौद्ध धर्म स्वीकारला नसता तर आपली अवस्था तीच असते. हिंदू धर्मातल्या जे नीच जाती आहेत त्या जातीप्रमाणेच आपली अवस्था असती. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला एक चांगला ट्रॅक आणून ठेवलेला आहे. त्यांच्या आदेशाचं पालन आपलं प्रतिष्ठान दिवसेंदिवस करत आहे, रोज करत आहे. म्हणून या सगळ्यांनी आपल्या पूर्ण समाजाने प्रतिष्ठानच्या पाठीशी एकमतानं उभं राहून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे पुढे जाऊ अशा प्रकारचा संकल्प करणं आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रतिष्ठान म्हणजे समाजाचं सरकार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रतिष्ठान हे सरकार आहे. आपलं एक वेगळं सरकार बनणार आहे. आपलं एक शिक्षण क्षेत्र राहणार, शिक्षण क्षेत्र त्यातला एक मंत्री राहणार आहे आपल्या समाजापुरता. आरोग्य क्षेत्र, प्रसार माध्यम क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, या प्रत्येक क्षेत्राचं एक आपलं राहणार मंत्रिमंडळ, प्रतिष्ठान मंडळ, सरकार. त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी जर तन्मन धनानं या त्यागी लोकांच्या पाठीशी राहिलो तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी आपण साध्य करू शकू आणि समाजाचा आधारस्तंभ बनवू शकू. म्हणून या ठिकाणी मी एकदा आवाहन करतो की आपण सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करावा. यूट्यूबच्या माध्यमातून हा जो आपला विचार जात आहे त्या सर्वांनी त्या ठिकाणी ते ऐकून घ्यावं आणि प्रतिष्ठानला कशी कशी मदत करता येईल हा प्रयत्न करावा, असं मी आपल्या सगळ्या उपस्थितांना, यूट्यूब पाहणाऱ्यांना सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. सन्माननीय गणबहादूर सरांनी आपल्याला समाजासाठी आणखी किती काम करायचं आहे आणि समाजाची सध्याची कशी अवस्था आहे हे विशद केलेलं आहे. यानंतर मी विनंती करेन विचारमंचावर विराजमान असलेले माजी पोलीस अधिकारी सन्माननीय अवचार साहेबांना त्यांनी ह्या मंगल प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. आजच्या या मंथन सभेचे अध्यक्ष माननीय श्री रमेशजी तायडे सर, तसेच व्यासपीठावर प्रमुख अतिथी अशोकजी इंगळे साहेब, घनबहादूर सर, धांडे साहेब, तुषारजी खंडेराव आणि इथं सर्व उपस्थित बौद्ध उपासक उपासिका. धांडे सरांनी आणि घनबहादूर सरांनी पण आपल्या प्रतिष्ठानमध्ये जी काय चालते, रोजची दिनचर्या कशी आहे, पुढे काय करणार आहेत याबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलेलंच आहे. समाजाला मी पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना बऱ्याच खेडेगावामध्ये बंदोबस्त केले, तर तिथं जर गावाचा जर सर्वे केला तर आपल्या समाजाची सर्वात दयनीय व्यवस्था आहे आणि त्या लोकांना समजून सांगणे का इथं पाठवणे, कारण की त्याच्यामध्ये जे नौकर वर्गातून कर्मचारी आहेत ते त्या लोकांच्या थोडेफार दूरच राहतात आणि ते जास्तीत जास्त मराठी समाजाला जोडलेले असतात. तो जो मोलमजूर वर्ग आहे त्यांना ते जवळ घ्यायला म्हणजे त्यांच्यासोबत ते जवळ राहतच नाही, कारण की ह्याची परिस्थिती मोठी बिकटच असते. तर म्हणून या समाजाला जवळ घेण्यासाठी तर ही फार मोठी सर्कसच आहे, पण त्यांना तर आपल्याला दूर फेकणं चालणारच नाही. ते सर्व इथे येतीलच आणि जोपर्यंत या प्रतिष्ठानला ते लोक येतील नाही आणि प्रतिष्ठानमध्ये काय चालते, इथच्या दिनचर्या काय आहेत आणि इथं आपला काय फायदा आहे हा सर्वप्रथम त्या खेडेगावातील जे नौकर वर्ग आहेत, सर्वसाधारण शेतकरी आहे आणि हुशार मुले आहेत, त्यांनी इथं यायला पाहिजे. आणि ते जर इथं आले तर ते प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक गावातील लोकांना आपल्या प्रतिष्ठानबद्दल माहिती देतील. असं एकमेव भारतात एक संस्थान आहे, असं संस्थान कुठंच नाही की बा तिथं आल्यावर तुम्ही सदस्य झाले म्हणजे तिचे मालकच.
बाकीच्या इथं मी पाहिलं की बा आता एवढे मोठे रमेश सर झाले, तायडे साहेब झाले, इंगळे सर झाले आणि आपल्या याचे आपल्या या प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारसागडे सर झाले, तर ह्यांना काहीच नाही. म्हणजे असं काही बा आपण त्यांच्यासमोर ते आपल्याला सोबत घेऊनच बसतात, सोबत तुमच्यासोबत. म्हणजे नाहीतर बाकीच्या संस्थांमध्ये जर गेलं तर तिथं काय म्हणजे तुम्ही जर आले तर अध्यक्षांना भेटायची पहिले परवानगी घ्यावं लागतं. पण इथं असं आहे की बुवा की इथं म्हणजे असा काही भेदभावच नाही आहे. आणि इथं असा काही भेदभाव नाही आहे हे लोकांना समजणं फार गरजेचं आहे. कारण की इथं ज्यावेळेस लोक येतील त्यावेळेस त्यांना समजेल की बा इथचे अध्यक्ष, इथचे उपाध्यक्ष आणि इथची जी सर्व टीम आहे हे सर्व एक घरासारखे वागतात. हे जे प्रतिष्ठान आहे हे सर्वांच्याच मालकीचं आहे, सर्व बौद्ध समाजाच्या मालकीचं आहे असं ते आपल्याला, सर्व बौद्ध समाजाच्या मालकीचं आहे असं त्यांना ज्यावेळेस समजेल त्यावेळेस हे लोक आपल्याकडे वळतील. आणि मी परत सर्व बौद्ध समाजातील लोकांना या लाईव्हच्या माध्यमातून विनंती करतो, इथं बऱ्याच योजना आहेत, बँक आहेत, सर्वच लोकांचे बँकेचे खाते आहेत. त्या बँकेचे खात्यामधून जर आपले पैसे जर आपल्या बँकमध्ये जर टाकले तर खरोखरच आपल्या प्रतिष्ठानमध्ये, कारण की इथं फुगाचे पैसे तर कोणी मागतच नाही. ते सरांनी अगोदरच सांगितलेलं आहे की तुम्ही इथं जे देणार तुम्हाला त्याच्यावर दुसऱ्या बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. मग अशी संस्था कुठे आहे? तर फक्त हे लोकांना त्यांच्या घरी जाऊन म्हणा का इथं ते आल्यानंतरच त्यांना समजेल की बा, कारण की मलाच अगोदर समजलं नव्हतं. मी ज्यावेळेस इथं बँकमध्ये गेलो तिथं बँकमध्ये ते पाहिल्यानंतर मला असं की अरे बाकीच्या बँकेत तर 5.6% व्याजाचा दर आहे आणि इथं 8% व्याजाचा दर आहे. म्हणजे असा दर कुठलीच बँक अकोल्यातली देत नाही का महाराष्ट्रातली भारतातली देत नाही, तेवढा व्याजाचा दर हे देते. म्हणून सर्व बौद्ध समाजातील लोकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे इतर बँकेतले असलेले भांडवल ते आपल्या इथल्या बँकेमध्ये ठेवावे, एवढं मी या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. आणि प्रत्येकाने आपण इथं जुटलो नाही जुटलो तरी त्यांनी एक वेळ तरी आपल्या प्रतिष्ठानला भेट द्यावी. या प्रतिष्ठानला येऊन इथं काय इथली दिशा काय आहे, इथला कारभार कसा चालते, याच्यापासून आपल्याला पुढील जीवनामध्ये आपल्या मुलांना काय फायदा होईल हे पाहण्यासाठी तरी त्यांनी आपल्या प्रतिष्ठानला दर रविवारी यावं, एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर विचारमंचावर विराजमान असलेले सन्माननीय ह्या ऐतिहासिक संस्थेचे सचिव अशोक इंगळे सरांना मी विनंती करेन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जगातील सर्व प्राणीमात्रावर प्रेम करणारे आणि त्यांना सुखाचा मार्ग सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हे वैभवशाली जीवन दिलं आहे ते, आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला त्या सर्वांना माझा त्रिवार अभिवादन. आणि आजच्या सभेचे अध्यक्ष रमेश तायडे साहेब, आताच बोलून गेले ते अवचार साहेब, अजय घनबहादूर साहेब आणि मंचकावर उपस्थित असलेले विलासराव दांडे साहेब, उपस्थित सर्वच नंदागौरी सर, आमचे गुडेसर साहेब, सगळ्यांचीच नावं घेणार नाही पण सगळेच सन्माननीय सदस्य, बंधू आणि भगिनी, आताच सगळ्यांनी दांडे सरांनी तर सगळं विश्लेषणच केलं आहे. सोबत अजय घनबहादूरांनी सुद्धा आपलं काय केलं पाहिजे आणि आता त्याची गरज काय हे सुद्धा चांगलं सांगितलं. आपल्या प्रतिष्ठान कसं पुढे जाईल आणि ते आपल्या समाजाच्या कसं फायद्याचं आहे हे सगळं सांगितलं. तेव्हा आपण थोडंसं हे पाहूया की आपण
सगळ्या क्षेत्रात. म्हणजे आपण पाहिलं आहे की आपण आर्थिक उत्पन्न आपलं कसं वाढेल याकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज आहे. जेही काही आपण करतो त्यासाठी पैसा लागतो. दान ठीक आहे, दानाचं महत्त्व भगवान बुद्धांनी फार छानरित्या सांगितलं आहे की दान ददंतु सद्धाय शील रखंतु सबदा भावना भीरता होंतु गच्छंतु देवता गता. किंवा दान हे शुद्ध मनाने दिलं पाहिजे आणि दान देणाऱ्यांनी दिलेल्या दानापासून आपल्याला काही फायदा होतो का हे मनात ठेवलं नाही पाहिजे. तरच त्या दानाचं फळ दान देणाऱ्याला मिळतं असं बुद्ध म्हणतात. आणि तोच धम्म आम्हाला बाबासाहेबांनी 56 साली दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं, मी तर असं म्हणेल की बाबासाहेबांनी आपल्यावर जास्त जबाबदाऱ्या टाकल्या. बुद्धांनी माणसाच्या ग्रुपचं थोडंसं वेगळं केलं. जसं भिक्षू, उपासक, भिक्षुनी ह्या 3 गटात बुद्धांनी हे केलं. आणि त्या 3 गटाला त्याप्रमाणे नियम लावले. जसं गृहस्थासाठी पंचशील आहे, अष्टशील आहे. भिक्षूसाठी 227 नियम आहेत आणि भिक्षुणीसाठी त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. तर हे जे सगळं बुद्धांनी सगळी रचना करून दिली. आणि नंतर बाबासाहेबांनी जे 56 साली आपल्याला सांगितलं त्यात बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा आम्हाला दिल्या. त्या 22 प्रतिज्ञेत पंचशीलही आहे, अष्टशीलही आहे. त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की मी 10 पारमिताचं पालन करेन. आणि 10 पारमिता इतक्या सोपी नाही. बुद्ध म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म होतो. बुद्धाचा इतिहास आम्ही चालला तर बुद्धाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म घ्यावी लागले, बोधिसत्व व्हावं लागलं. आपण फारच म्हणजे बौद्ध धर्माच्या ज्ञानाच्या बाबतीत फार अल्पज्ञानी लोक आहोत. आपल्याकडे कोणी वारलं की पटकन आपण त्याला निर्वाण लावून टाकतो. इतकं सोपी नाही निर्वाण. आता निर्वाण म्हणजे काय? निर्वाण म्हणजे मरण नाही, जिवंतपणी प्राप्त होते ते निर्वाण. काय आहे निर्वाणाचा अर्थ? आपण बियाणं पेरतो, शेतीत बियाणं पेरतो. ते बियाणं पेरण्यासाठी असतं, तेच उगवतं, दुसरं नाही उगवत. हेच बियाणं जर आम्ही गरम केलं, तव्यावर भाजलं आणि नंतर जर पेरलं तर ते येणार नाही. ती स्थिती म्हणजे निर्वाण. कोणती स्थिती? की त्या तव्यावर भाजलेलं जे बियाणं आहे ते जर पेरलं तर पुन्हा येत नाही, ते म्हणजे निर्वाण. आणि ज्याला निर्वाण प्राप्त होते त्याचा पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्माविषयी आपल्या सुशिक्षित लोकांच्या फार वेगवेगळ्या कल्पना आहेत. पुनर्जन्मच नाही म्हणतात. आणि जो पुनर्जन्म मानत नाही, मला असं वाटतं की त्याला बौद्ध धर्म समजला नाही, बाबासाहेबही समजला नाही. बाबासाहेबाचं पहिलं वाक्य आहे की मी हा धम्म स्वीकारून माझा पुनर्जन्म झाला असं समजतो. तर हे सगळं आपल्याला पहिल्यांदा अभ्यासावं लागेल. श्रीमंत माणूस फार लवकर होतो, अनेक उलाढाली करून पैसा मिळवता येईल, परंतु सुख नाही मिळवता येणार. आणि ते सुख मिळवण्याचा मंत्र बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाच्या मार्फत दिला. बुद्धांनी जे सुख कसं मिळतं हे सांगितलं. आणि म्हणूनच आज आपण इतरांपेक्षा चांगले आहोत. तर हे सगळं पहिल्यांदा मी याच्यासाठी हे सांगतोय की आपल्याकडे सगळं असेल, पैसा असेल, शिक्षण असेल, पण नीतिमत्ता नसेल. आजपर्यंत आपण अनेक संस्था पाहिल्या, निर्माण झाल्या, पैसे गोळा केले, लोकांनी दिले, परंतु गंमत अशी की त्यांचं अस्तित्व फार कमी कालावधीसाठी राहिलं. आणि त्याचं कारण होतं की चालवणारे नीतिवान नव्हते. आणि नीतिवान माणूस निर्माण करण्यासाठी तो बौद्ध धर्मीयच असावा लागतो. आणि तोच माणूस नीतिमत्ता पालन करून
योग्य समाजाचं कल्याण कसं होईल याचा विचार करू शकतो. तर ही सांगताना मला आनंदही होतो की आपल्याकडे जी मंडळी गोळा झाली आहे ती सगळी नीतिवान आहे. आणि म्हणूनच आपण आज रोजी जवळपास 85 ते 90 कोटी रुपये खर्च करू शकलो. आता हे आले कसे याचा विचार करत नाहीत लोक. मस्त FD देतात, 12% व्याज घेतात, मोकळे. तसं नाही. 12% व्याज आपण कसं देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. आपण का देऊ शकतो, तर त्या 12% व्याजासाठी आपल्याला काय काय कसरती कराव्या लागतात याचा विचार कोणीच करत नाही. त्याचा जर विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल किंवा त्याच्यासाठी आपल्याला भरपूर काही उलाढाली कराव्या लागतात. बँकिंग जसं चालते आहे, मी नेहमी सांगतो की आमचे भारसाकडे सर यांनी बाबासाहेबाचा आर्थिक अभ्यास करून, बाबासाहेब असं म्हणतात की म्हणतात नव्हे, आहेत बाबासाहेब मोठे अर्थतज्ञ आहेत. आजही बाबासाहेबांनी घेतलेल्या डिग्र्या अर्थशास्त्रातल्या आजही एकाही भारतीयाकडे नाही. त्यांचा रेकॉर्ड कोणीच केला नाही. आणि असं म्हटलं जातं की बाबासाहेबांनी RBI बाबासाहेबाच्या कल्पनेतली RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पण त्यांचे आपण अनुयायी म्हणून आपला तोही अभ्यास असला पाहिजे. आज आपण सांगताना जे सांगतो की 80 ते 90 कोटी रुपये आपण खर्च केले आहेत, व हे आले कसे याचाही विचार करणं फार महत्त्वाचं आहे. या उलाढालीतून हे उत्पन्न झालेले आहेत आणि या उत्पन्नातूनच आपण हा 12% व्याज आपण लोकांना देऊ शकतो. सामान्य माणसाला याच्याशी काही घेणं नाही. तो त्याचा फक्त फायदा पाहतो की मला कसं मिळेल जास्तीत जास्त. आणि हीच प्रवृत्ती विघातक आहे समाजासाठी. विघातक आहे. मीच श्रीमंत झालं पाहिजे, मलाच मोठेपणा मिळाला पाहिजे, मलाच मान सन्मान मिळाला पाहिजे, मी फार 30 मार्क आहे, हे जे डोक्यात बसतं हे माणसाला बरबाद करून टाकतं. आणि आपल्या या सगळ्या मोठ्या रकमेत 80 ते 90 कोटीत दान हे फारच कमी आहे. मुश्किलीनं 10 कोटी असेल तरच आहे, त्याच्यावर नाही जाणार. मग ही कसरत झाली कशी, तर ही कसरत बाबासाहेब म्हणतात की तुमच्या शिक्षणाचा फायदा तुम्ही वैयक्तिक जीवनासाठी तर वापराल, परंतु समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा वापर त्याचा झाला पाहिजे. आणि नेमकं तेच भारताकडे सरांनी केलं आहे. बँकेच्या उलाढाली कशा होतात याचा पूर्ण अभ्यास सरांना आहे आणि त्याच अभ्यासाच्या भरोशावर आपण आज हे सगळं करतो आहोत. अन्यथा कठीण असतं. आज आपण ज्या स्टेजवर आहोत ते सरांच्या त्या विचाराने आणि सरांच्या आर्थिक अभ्यासाने. तर हा आर्थिक अभ्यास आणि म्हणूनच आपण ठरवलं आहे की बा आपली उत्पन्नाची साधनं वाढली पाहिजेत, म्हणून आपण वेगवेगळे क्षेत्र मोकळे करतो आहोत. त्याच्यासोबत जसं आता गणबहादूर सरांनी सांगितलं तुम्हाला की बा आपण रोजगारही उत्पन्न करतो आहोत. काल आम्ही संध्याकाळी बसलो होतो सर, मी आणि काही लोक, तेव्हा सहजचा विषय निघाला. मी फार आधी काढला होता किंवा आपलं एक मॉलसारखं दुकान असलं पाहिजे, ज्या दुकानातून तुम्हाला किराणा मिळाला पाहिजे, कटलरी मिळाली पाहिजे, कॉकरी मिळाली पाहिजे, तुम्ही जे म्हणाल ते तिथं मिळालं पाहिजे, कपडेही मिळाले पाहिजेत. तर ते काल सरांच्या डोक्यात आलं किंवा ते तुम्ही सांगत होते ते आपल्याला खरंच सुरू करायला पाहिजे. त्याचं कारण आहे लोक लुटतात. आताच हॉस्पिटलचा एक विषय निघाला होता. गणबहादूर सरांनी सांगितलं की डॉक्टर लुटतात, म्हणून आपल्याला हॉस्पिटल निर्माण करायचं आहे. 150 डॉक्टर आपल्या अकोल्यात काम करतात, आपले प्युअर, आणि सगळे त्याच्यात माहिर डॉक्टर आहेत. तर यांना आपण एकत्र केलं, निश्चितच आपलं हॉस्पिटल या 2-3 वर्षात नक्की उभं राहते आहे. आपण ते 3 एकर शेत घेऊन त्याला लेआउट केला आहे. लेआउट ते आपल्याजवळ आलं आहे. आता लवकरच ते बांधकामालाही सुरुवात होईल. तेव्हा सगळ्याच क्षेत्रात आपण हळूहळू प्रगती करतो आहोत. परंतु त्याच्यासाठी आपल्याला उत्पन्न लागेल आणि या उत्पन्नासाठी आपला बचत गट आहे. ज्या बचत गटात आपण
FDला 12% सगळ्यात जास्त व्याज देतो. आपली पतसंस्था आहे. या सगळ्या उपक्रम आपले हे आर्थिक उत्पन्न निर्माण करणारे. तर हे कसे आपले उत्पन्न होतील याच्यासाठी तुमच्याकडनं FD येणं महत्त्वाचं आहे. ती रक्कम आपण दुसरीकडे गुंतवून त्यातून उत्पन्न निर्माण करतो आणि हे सगळं व्यवस्थित सगळं सुरू आहे. म्हणून आपल्या या प्रतिष्ठानच्या सगळ्या लोकांची, आमचीच नाही सगळ्यांचीच प्रतिष्ठा समाजात निर्माण झाली आहे, पथ निर्माण झाली आहे. म्हणून आज आपण एक आवाज दिला की कोट्यावधी रुपये जमा होतात. लोकांना माहीत आहे की इथे दिलेला पैसा हा योग्य उपयोगाला येतो. आणि हेच परवा एक लग्न होतं, औरंगाबादचे आमचे मित्र आहेत पांडे म्हणून, त्यांच्या मुलीचं. तिथे औरंगाबादची मंडळी आली होती. औरंगाबादला खूप शिकली सवरली मंडळी आहे, जे मिलिंद नागसेनवनात शिकलेत बाबासाहेबाच्या मिलिंद महाविद्यालयात. मी तर नेहमी सांगत असतो की तुम्ही लोक नुसतं शिकलेत पण बाकी काही करतच नाही, स्वतःपुरतच करता. तर त्यांना सांगितलं, म्हटलं बरं तुम्ही हे प्रतिष्ठान पहा आणि असं प्रतिष्ठान औरंगाबादमध्ये उभं करा. प्रत्येक जिल्ह्याने असं प्रतिष्ठान उभं करावं म्हणजे आपण लोकांना रोजगारही देऊ शकू आणि आपलं काहीतरी प्रतिष्ठान निर्माण करू शकू. हे सगळं निर्माण करणं म्हणजे आपण सत्तेकडे वळणं आहे आणि आज रोजी त्याची फार गरज आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या नाहीत, आपल्याला संरक्षणसुद्धा नाही. हे सगळं निर्माण करण्यासाठी असे प्रतिष्ठान उभं होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुमच्यासारखे मंडळी एकत्र येणंही गरजेचं आहे. एकीशिवाय होत नाही. 2-4 लोकांनी किती उड्या मारल्या तर नाही होणार. तुम्ही लोक आमच्या पाठीशी उभे आहात म्हणून हे सगळं होते आहे. परवा मला एक फोन आला, त्यांनी माझं अभिनंदन याच्यासाठी केलं की बा तुमच्या कॉलेजला B+ ग्रेड मिळाला, फार चांगलं काम केलं असं तसं. मी सगळं ऐकून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा रे, हे नुसतं आमचं श्रेय नाही, तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात म्हणून आम्ही करतो आहोत, नाहीतर काही खरं नाही. तर याची जाण, जसं आता सगळ्यांनी दांडे सरांनी सांगितलं, गणबहादूर सरांनी सांगितलं की इथला मेंबर होणं म्हणजे मालक मेंबर होणं. मग मालकाचं कर्तव्य हे आहे की बा आपलं प्रतिष्ठान कसं पुढे जाईल याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे आणि त्यात आपलं उत्पन्न कसं वाढेल हा जास्त विचार करायचा आहे. म्हणजे आपण पुढचे जे प्रोग्राम आहेत आपले, जसं आता आपण विचार करून ठेवला आहे की बा प्रत्येक गावात जाऊन आपली मंडळी गेली, 200 गावांचा सर्वे झाला आहे आपला. ज्या सर्वेतून आपण त्या गावात किती मजूर आहेत, किती चांगली मंडळी नोकरीला आहे, तिथे विहार आहे का, हे सगळा सर्वे केला. तर आपल्याला आता तिकडेही वळायचं आहे की ते विहार व्यवस्थित करून तिथे अभ्यासिका असल्या पाहिजेत, त्या गावात बचत गट असला पाहिजे त्यांचा, त्या बचत गटामार्फत त्यांचं किराणा दुकान, चक्की आणि हे सगळं चाललं पाहिजे. म्हणजे आपले लोक दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही. आणि तिथे जे मजूर आहेत त्या मजुरांना पगारी नोकरी देण्यासाठी आपण तिथे 10-12 एकर जमीन खरेदी करणार आहोत. हे सारं नियोजन आपलं तयार आहे आणि त्याच्यासाठी पैसा लागतो. हा पैसा कसा येईल आणि पैशाचं आपलं उत्पन्न कसं निर्माण होईल म्हणून आपण कन्स्ट्रक्शन कंपनीसुद्धा आपण फॉर्म केली आहे. आताच आपले ताळे साहेबांनी जे त्यांचं घर आहे त्यांनी आताच पाहिलं, ते पाडणं सुरू होईल आणि तिथे 5 मजली इमारत उभी राहणार. तिथून उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. म्हणजे आपण फ्लॅट सिस्टीम बांधणार आहोत, बांधकाम क्षेत्राकडे वळलो आहोत. आता तुम्हाला माहीत आहे अशोका एंटरप्राइजेस आपलं सुरू झालं, त्या माध्यमातून आपण सिमेंट आणि लोखंड हे विकतो आहोत. तर हे सगळं करत असताना प्रत्येकाने आपलं कर्तव्य हे लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या कर्मचाऱ्याचंही हे कर्तव्य आहे की आम्ही इथून पगार घेतो, तर आम्ही बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आमच्या पगारातला 20वा हिस्सा दान केला पाहिजे. आपण प्रत्येकाने ते तपासलं पाहिजे, मी खरंच देतो का. बाबासाहेबांनी नुसतं नोकरीवाल्याचा हा संदेश दिला नाही, मजूर माणसाला सुद्धा सांगितलं आहे की जो कमावतो त्यांनी आपल्या कमाईतला 20वा हिस्सा हा दान केला पाहिजे समाजाच्या कामासाठी. आणि आपला आग्रह हा नाही की बा तुम्ही प्रतिष्ठानलाच द्या, जिथे जिथे चांगलं काम होते आहे तिथे तिथे आम्ही दिलं पाहिजे असं आपलं म्हणणं आहे. आणि प्रत्येकाने
म्हणून मी सांगत असतो, आम्ही सगळेच सांगतो किंवा प्रत्येकाने आपल्या आपल्या गावात, नागपूरच्या मंडळीने आपल्याला 11,000 स्क्वेअर फूट जागा दिली, तिथे तुम्ही असं प्रतिष्ठान उभं करा म्हणून त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सांगितलं बा 2 ठिकाणी आम्ही आमचं लक्ष विकेंद्रित करू शकत नाही, त्यामुळं तुम्ही तुमची इथे संस्था स्थापन करा आणि त्या संस्थेमार्फत तुम्हीच ते चालवा, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आम्ही काही लीडर नाही, आम्हाला लीडरकी करायची नाही, तुम्ही तुमचा जिल्हा तुम्हीच करा. हे आमचं लोकांना विनंती आहे. चांगली जे म्हणतात किंवा आम्ही करू शकतो आणि खरंच करू शकतात. त्या औरंगाबादच्या मंडळीला तर परवा मी सांगितलं, म्हटलं तुम्ही मोठमोठे लोक आहात, क्लास 1 क्लास 2 अधिकारी आहात, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त काम करू शकता. तर ह्या लोकांना हे कळलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी हे एक मॉडेल म्हणून आपलं प्रतिष्ठान उभं केलं आहे. तर खरोखरच तुम्ही सगळ्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्याचं कारण आहे तुमची साथ असल्याशिवाय आम्ही करू शकत नाही. म्हणून आपल्याला अजून एक काय काम करायचं आहे किंवा आपली सगळी मंडळी जी कामाची तर आहेत, पण जी कामाची नाही ती कामात लावायची आहे. की त्यांनी काय करायचं, लोकांना प्रवृत्त करायचं आहे किंवा तुम्ही आपल्याकडे FD द्या, तो बचत गटात देईल किंवा तो आपल्या ह्याच्यात देईल, हरकत नाही. कुठेही दिली त्यांनी, पतसंस्थेत दिले तरी चालते. पतसंस्थेच्या शाखाही वाढल्या पाहिजेत आणि शाखा वाढल्या म्हणजे आपल्याकडे कर्मचारीही वाढतील. पण हे सगळं करत असताना कर्मचाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं की आपण सामाजिक संस्थेत काम करतो आहोत, म्हणून आम्ही जास्त वेळ दिला पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो की आम्ही 3 लोक जर तुम्ही पाहिले तर आम्ही सतत सुरू असतो. आता आम्हाला काही पगार देत नाही कोणी आणि आम्हाला काही कोणी चिमटे घेतले नाही हे काम करा म्हणून, आऱ्या नाही टोचल्या. आम्ही स्वतःहूनच तयार झालो. बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर एवढे मोठे आहेत की आम्ही जेवढं काम केलं तेवढं कमी आहे. त्यामुळं आपल्याला होते तोपर्यंत, आता आम्ही सगळे वयस्करच होऊन राहिलो, आपण सगळे वयस्कर आहोत, त्यामुळं आपल्याकडून जेवढं होते तेवढं आपण काम करून या तरुण मंडळीच्या हातात देऊया. आणि या तरुण मंडळीने आपलं नियोजन कसं करायचं आहे, पुढचं नियोजन काय आहे हे तर त्यांच्याकडे आपण ऑलरेडी देतोच आहोत, परंतु त्यांनी ते शिकणं, तसं करणं हेही महत्त्वाचं. तर हेच इथून घेतलं पाहिजे आणि आपल्या संस्थेचा, आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला त्याग करायचा आहे. त्याग म्हणजे नुसतं पैशाचा असतो असं नाही, त्याग वेळेचाही आहे, त्याग पैशाचाही आहे, त्याग तुमच्या कामाचाही आहे. तिन्ही गोष्टी दिल्या पाहिजे. तुम्ही वेळ दिला पाहिजे, पैसाही दिला पाहिजे आणि कामासाठी आपलं स्वतःचं काय म्हणजे शरीरही दिलं पाहिजे, अन्यथा हे होणार नाही. तेव्हा आज रोजी सगळ्यांनी सगळं सविस्तर सांगितलं आणि मी थोडंसं त्याच्या पुढे थोडासा गेलो. तर आपण हे 12% व्याज कसं देतो याचा विचार करा आणि त्यासाठी आपलं उत्पन्न कसं वाढेल प्रत्येक क्षेत्रातून याचा विचार करा. त्या योजना आपण राबवणार आहोत एवढं या प्रसंगी सांगतो. आणि प्रत्येक विभागात जे तुम्हाला स्वतः करता येईल ते तुम्ही करा अशी विनंती परत करतो आणि इथे थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद सर. ह्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय तायडे साहेबांना मी विनंती करतो, त्यांनी अध्यक्षीय भाषणास सुरुवात केली. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, सम्राट अशोक, संत रोहिदास, सुभेदार रामजी आंबेडकर, शाहू महाराज, शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, अण्णाभाऊ साठे, गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रामास्वामी पेरियार या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं दर रविवारी बुद्धवंदना, चिंतन सभा आणि सत्कार समारंभ आपण मोठ्या प्रमाणात करत असतो. त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या या संस्थेचे संस्थापक सचिव माननीय अशोक इंगळे साहेब, विशेष धम्मदानदाते माननीय अजय घनबहादूर साहेब, विलास धांडे साहेब, जे
पोलीस अधिकारी माननीय अवचार साहेब आणि उपस्थित माझ्या सगळ्या बांधवांनो, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आज आपल्या या प्रतिष्ठानचे शिल्पकार म्हणजे आपल्या अकोल्याची जी टीम आहे, आदरणीय भारसागळे सर हे श्रीनगरला अभ्यास दौऱ्यासाठी जात आहेत. जवळपास 30 मंडळी आहे आपली, आणि म्हणून मी सर्वप्रथम त्यांच्या प्रवासाला आपल्या संपूर्ण प्रतिष्ठानच्या वतीनं, सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं आणि आपल्या सगळ्या फॉर्मच्या वतीनं त्यांच्या प्रवासाला सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आतापर्यंत ज्या मान्यवरांनी, विलास धांडे सर असतील, घनबहादूर सर असतील, इंगळे सर असतील, आणि आपले अवचार साहेब असतील, मान्य तुषारजी खंडेराव असतील, यांनी आतापर्यंत जे विचार मांडले ते आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे विचार या मान्यवरांनी इथं मांडले. आपल्याला समजून घ्यायचं आहे की जर आपला विकास आपल्याला जर करायचा असेल, कारण आता तुम्ही बघताय सरकार तुमचा विकास करत नाही. ज्या बाबासाहेबांनी जे विषमतावादी धोरण, जे मनुस्मृती होती ती जाळली, ती आता 3री ते 12वीच्या पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवण्याचा घाट हे सरकार करत आहे. म्हणजे हे सरकार कोण्याही विचारात आहे. यांना चातुर्वर्ण व्यवस्था पुन्हा या देशात आणायची आहे, वर्ण व्यवस्था आणायची आहे, भेदाभेद आणायचा आहे, हे स्पष्ट होते. तुम्हाला सांगतो, रोज याचे लेख चालू आहेत की चातुर्वर्ण व्यवस्था आहे, तुम्ही 3 तारखेपर्यंत याचे कळवा, आणि फार कमी कालावधी दिले. त्याच्यावर संभाजी ब्रिगेडनं तीव्र आक्षेप घेतला, पुरुषोत्तम खेळ मराठा सेवा संघाने तीव्र आक्षेप घेतला, शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवलं की हे तुम्ही काय करत आहात. या देशामध्ये भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता, बंधुत्व, न्याय या देशात दिलेले आहे, संविधान दिलं, आणि त्या संविधानामध्ये सर्वांना समान आणलं, तर आपण हे अस्पृश्यता का आणत आहात असे प्रश्न विचारले. माझ्या बांधवांनो, हा अतिशय चिंतनाचा विषय आहे. आता आपल्या सगळ्या माहीत, आपण सगळे शिकायचे सर्व लोक आहोत, आपल्यावर सगळी आपल्या समाजाची जबाबदारी आहे, संघटन करण्याची जबाबदारी आहे, एक होण्याची जबाबदारी आहे. पण आपण अजूनही आमच्यातला अहमपणा, गर्व, मीपणा काय जे काय असेल ते सोडायला तयार नाही. आपण आपल्या जिभेवर साखर ठेवून, डोक्यावर बर्फाचा खडा ठेवून आपल्याला आपला विकास आपल्या लोकांना समजून सांगणं. आपल्या लोकांमध्ये मला मान्य आहे की आपण अनेक ठिकाणी भिन्न भिन्न गेलेलो आहोत. आपण म्हणतो संघटित झालो, सगळं झालो, पण मला अजूनही तशी परिस्थिती दिसत नाही. अजूनही खूप काम करण्याची गरज आहे. समाजाला उंच आणण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. आता एवढं मोठं हे प्रतिष्ठान आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर यांच्या कल्पनेतून निर्माण झालं. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मोठा मोठा माणूस असेल, विद्वान लोक आहेत. या सगळ्या विद्वान लोकांनी जर आदरणीय भारसागळे सरांचा जर ज्याप्रमाणे आपल्या भरोश्यावर आपला विकास हे तत्त्व अंगीकारलं आणि हे भव्य दिव्य प्रतिष्ठान उभं केलं, तसं प्रत्येक जिल्ह्याच्या साहित्यिकांनी, अभ्यासकांनी, प्राध्यापकांनी जर असं मनात आणलं असतं तर आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर आपले प्रतिष्ठान उभे राहिले असते. आणि बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार आपला विकास आपण करू शकलो असतो. कारण काय भयानक चित्र, फार कठीण आहे. आपण तुषार कुमार, फारच म्हणजे एवढं चिंतनीय परिस्थिती आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण गरिबी पाहू शकत नाही. आजही तुम्ही आदिवासी भागात जा, त्यांच्या अंगावर अजूनही कपडे नाही आहेत, खायला अन्न नाही आहे. एवढी दारिद्र्य या देशात आहे. आणि आमचे पंतप्रधान म्हणतात डिजिटल इंडिया, नमो काय काय असेल त्याचं तुम्हाला सगळं माहिती आहे. एवढं खोटं बोलणारा माणूस मी तरी माझ्या या 70 वर्षात पाहिला नाही की सगळं खोटंच खोटं, आणि आमचा भारतीय समाज ते मान्य करतो. ही फारच दुःखद गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की जे अस्तित्वात नाही ते आम्ही मान्य करतो. आणि मग अशाने विकास होईल का? याशाने दारिद्र्य वाढणार आहे, गरिबी वाढणार आहे, अस्पृश्यता वाढणार आहे, भेदाभेद होणार आहेत. प्रगती होणार आहे का? बिलकुल प्रगती होणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला हा समाज जागृत करण्यासाठी, संघटन वाढवण्यासाठी आदरणीय भारसागळे सरांनी ज्याप्रमाणे आपल्याला हे सगळ्यांना सोबत घेऊन आज 4000 या संस्थेचे मेंबर आहेत. आपले सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह तयार झालेली आहे. आताच आपल्या राष्ट्रीय पातळीची जे भारतामध्ये विद्यालय आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, त्याची जे न्याक समिती दौरे करते आणि तपासते शासनाच्या निकषानुसार या शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला शिक्षण देतात काय, तर कोणी ह्या नॅकच्या पुढे जात नाही. अनेक मी बघितले ग्रँटेड कॉलेज जात नाही. पण आज या ठिकाणी
प्राचार्य बोरकर सरांचं, भारसागळे सरांचं आपल्याला अभिनंदन यासाठी करायचं आहे की RIT कॉलेजपेक्षा मोठा जो ग्रेड आहे B+ ग्रेड आपल्या या संस्थेला मिळाल्या, फार कमी कालावधी मिळाला. आणि हे फार मोठं यश आपलं आहे. तुम्हाला सांगतो की भारतातली तज्ज्ञ मंडळी, बघा तुम्ही विचार करा, भारतातली तज्ज्ञ मंडळी आज सरकार आपल्या दारी विद्यापीठ, गाडगे महाराज विद्यापीठाचे जे अधिकारी आहेत ते आपल्या घरी आले, आपल्या संस्थेत आले आणि त्यांनी आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सरांचा यथोच्च सत्कार केला, मनापासून सत्कार केला. ह्या गोष्टी साध्या नाही आहेत. विद्यापीठ तुमच्याजवळ आलं. आज विद्यापीठामध्ये हजारो कॉलेजेस आहेत, हजारो विद्यालय आहेत, परंतु विद्यापीठ आपल्या दारी आलं. मोठा चांगला सत्कार झाला. त्यांनी आपल्या प्राचार्यांचा सत्कार केला आणि कौतुक केलं की बोरकर सर तुम्ही काय करू शकता, हे त्यांनी मांडलं. आणि हे म्हणजे काही सोपं काम नाही आहे. आणि म्हणून मी पुन्हा या ठिकाणी बोरकर सरांचं, आदरणीय भारसागळे सर अध्यक्षांचं तर जेवढं अभिनंदन करावं, कारण माझं शब्द कमी पडतात. कारण आदरणीय भारसागळे सरांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आदरणीय भारसागळे सर आपले श्रद्धेय आहे. तुम्हाला सांगतो, कारण समाजाचा विकास जो करील, ज्याच्या मनात आपल्याबद्दल करुणा आहे, दया आहे, मया आहे, हा माणूसच आपला असू शकतो. तुम्हाला सांगतो, अन्यथा आपलं कोणी नाही. आणि म्हणून भारसागळे सरांचं मी पुन्हा आपल्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आदरणीय भारसागळे सरांनी जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मार्ग सांगितला की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्यांनी त्यांचं वाचन केलं. आज आपण पाहतो आहे की या देशामध्ये काही प्राध्यापकाची कमी नाही आहे, वकिलाची कमी नाही, साहित्यिकाची कमी नाही, परंतु कोणीही बाबासाहेबाचं काम पुढे करायला धजत नाही. कारण हे काम सोपं नाही. पैसा मिळवणं हे सोपं नाही आहे. तुम्हाला बोलणं, चालणं, टिंगलबाजी करणं हे फार सोपं आहे, परंतु लोकांकडून पैसा आणून एवढं मोठं भव्यदिव्य वास्तू तयार करणं आणि त्याचं जनकल्याणाच्या योजना आखणं हे इतकं काही सोपं नाही. ते फक्त भारसागळे सरांनाच शक्य झालं. तुम्हाला सांगतो. आणि सरांनी आज या ठिकाणी संसद, आम्ही नेहमी सांगतो की आता सरकार तुमचे कामं करणार नाही आहे. महाराष्ट्र सरकार असो की दिल्ली सरकार असो, आता बाबासाहेब पुन्हा येणार नाही आहेत. बाबासाहेबांनी संविधान देऊन तुम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाच्या भरोश्यावर आज आम्ही जे काही 5% नोकरी लागलो, या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आदरणीय भारसागळे सरांनी 20,000 डेमो दिले. तुम्हाला माहीत आहे, नेहमी सर घशाला कोरडपर्यंत 2-2 तास या ठिकाणी समाज जागृतीसाठी बोलतात की बाबासाहेबांनी जो संदेश दिला, आपण पंचशील दिलं, 22 प्रतिज्ञा दिल्या आणि आपल्या कमाईचा विसावायचा आपल्या गरीब समाजाच्या उन्नतीसाठी दिला पाहिजे, हे आव्हान बाबासाहेबांनी दिलं. पण आम्ही ते करत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेनं छंद बांधला की बाबासाहेबांनी जे सांगितलं, आम्ही जर बाबासाहेबांच्यामुळे जर आम्ही श्वासोच्छ्वास घेतो, आम्हाला अधिकार प्राप्त झाले, समता बंधन मिळाली, मग आम्ही बाबासाहेबांचं काय ऐकायचं नाही. पण अजूनही आमच्या नोकरी करणाऱ्या मंडळींच्या शेतमजूर, कारण काय नोकरीवाल्यांनी दिले पाहिजे असं नाही, आपल्या शेतमजुरीवाले असो, मजूर असतील, यांनी सुद्धा आपल्या कमाईचा विसावायचा दिला पाहिजे. तो कुठे द्यायचा त्यांनी ठरवा. आज माझ्या माहितीप्रमाणे या देशात, या राज्यात फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठा ही संस्था या विसावैसा देण्यासाठी पात्र आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी, आम्ही शिकेल सवरेला मी पाहतो, कारण आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन करतो, इतरांनी जो भेटेल त्याला आवाहन करतो, काहीच कमी नाही, फक्त तुझं मन मोठं नाही. आता या ठिकाणी जसा उल्लेख झाला, हो माझी मुलगी वारली मला मान्य आहे, पण प्रत्येकाला स्वार्थ आहे. तरी आम्ही दोघंही उभयतांनी आमचं स्वतःचं राहतं घर तुम्ही बघा की एवढा बंगला पॉश आहे. आता मी जे घर घेतलं, तुम्ही पायसान तर अतिशय जुनाट घर आहे, कारण भाड्यानं घरी भेटत नाही, आपल्या लोकांना कोणी देतही नाही. आम्ही 2 महिने झाले घरं पाहून राहिलो आणि काही घरं आवडले, पण तिथं आपण भाडं देऊ शकत नाही, अनेक बाबी त्याच्यामध्ये आहेत. तर शेवटी जुनाट घर मी घेतलं आणि तिथं मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की ताळे साहेब तुम्ही याच्यात वास्तव्य कसं करता, तुमचं सामान कसं बघील. मी म्हटलं मी 10 बाय 10च्या रूममध्ये राहिलेला माणूस आहे आणि त्याही काळात माझ्या घरी 20-25 जे पाहुणे येत होते त्या आजही येणार आहेत. मग 10 बाय 10च्या रूममध्ये जर आम्ही 25 जण राहिलो तर हे तर 4 रूम आहेत, छोटे आहेत. 8 बाय 10च्या 8 बाय 10च्या ते सामानही बसणार नाही तुम्हाला सांगतो. पण तरी आम्ही दोघांनी ठरवलं की जीवन जगायला काही फार मोठं जागा महाल पाहिजे नाही. महालात ज्यांना राहा वाटते त्यांना राहू द्या, पण हा समाज जो झोपडपट्टीत आहे त्या समाजाच्या उन्नतीसाठी, त्या सगळ्यांना आधार देण्यासाठी आपल्याला आपलं घर सर्वस्व आपल्याला अर्पण करून हे बाबासाहेबांचं आहे. कारण मी तुम्हाला माझी कल्पना सांगितलं की मी जेव्हा अकोल्यात आलो तेव्हा मी कामगार म्हणून एक हॉटेलात काम करत होतो
आणि माझं काहीच नाही, पोतं खाली झोपत होतं, एक पोतं अंगावर होतं. जे मी काय देऊन राहिलो काहीच देऊन राहिलो. मला बाबासाहेबांच्या आशीर्वादानं जे मिळालं, आरक्षणानं जे मिळालं ते सगळं समाजाचं आहे असं मी मानतो. आणि म्हणून आम्ही दोघांनी चंग केला की माझ्या मुलीच्या नावानं ॲडव्होकेट रेवती, तिनं सगळं हा नक्षा जिवंतपणे तयार केलेला आहे. तिनं हा सगळा नकाशा जिवंतपणे तयार केला. आणि ती म्हणत होती, कारण तिची इच्छा बोरगावला होती, कारण बोरगावला एक हॉस्टेल होतं, ते हॉस्टेलमध्ये पप्पा तुम्ही काहीही करा पण हे हॉस्टेल घ्या आणि इथं आधारगृह बांधा. तिची खूप इच्छा होती, तिचे लेख गीत साहित्य सगळं प्रसिद्ध होईलच तुम्हाला सांगतो. तर तिची इच्छा, अंतिम इच्छा म्हटलं आपल्या मुलीची अंतिम इच्छा आहे, मग आपल्यासाठी काही हाल हो तर आपण ते पूर्ण केली पाहिजे. आणि तसा प्रस्ताव आम्ही प्रतिष्ठानला दिला. मला भारताकडे सरांनी खूप समजावलं की तायडेसाहेब हे काही सोपं काम नाही आहे. एवढं मोठं घर तुम्ही मोडून राहिले, तोडून राहिले कोटीवधी रुपयाचं, आणि तुम्ही दान देऊन राहिले. म्हटलं सर आता माझ्यावर जो पगार नाही, कारण मी फार लहान नोकरी होतो आणि त्यामुळे मला दान तर करायचं आहे. मग सरांनी जी आखणी केली त्या आखणीतून या घरामधून जे मला 50-60 लाख रुपये जो नफा येईल, आपल्या लोकांना फ्लॅट भेटतील. माझा उद्देश आहे, माझं एक घर आहे तिथं आपले 10 घरं होतील. बघा तुम्ही त्याच्या मागचा उद्देश किती आहे. तिथं एक घर आहे, तिथं 10 घरं होतील, संघटन वाढेल आणि प्रतिष्ठानला त्याची मदत होईल. आणि आधारगृह जे निराधार लोक आहेत, उद्धर लोक आहेत, त्या निराधार लोकांना एक आधार मिळेल आणि तो रेवती आधारच्या नावानं तिथं असेल. म्हणजे हे फार मोठं काम असं आहे असं मला तरी वाटते. आणि म्हणून आपण आपला स्वार्थीपणा बाजूला सारून आपल्याला पोटापोटीला जे लागते, सर नेहमी सांगतात की तुम्हाला जर समजा 50,000 पगार असेल तर 45,000 तुमच्याजवळ ठेवा. 5,000 द्या, फक्त 5,000, 2,000 द्या, 2,500 द्या, पण या गरीब समाजासाठी तुम्ही दान दिलं पाहिजे, त्याग केलं पाहिजे असं नेहमी आवाहन करतो. आज आपल्या सगळ्याच माहीत आहे, हे 4 मजली बिल्डिंग आहे, देश विदेशातले लोक येतात, 16 राज्याचे लोक. आदरणीय भारसागळे सरांचं तुषार कुमार होते, पीटी साहेब होते. गोव्याला जे परिषद झाली त्या परिषदेमध्ये सुद्धा या प्रतिष्ठानचा एवढं नावलौकिक झाला की सगळे आश्चर्यचकित झाले की आदरणीय भारसागळे कसं काय शक्य आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की या देशाचे मुख्य सचिव या ठिकाणी आले, IAS लोक आले, थायलंडचे लोक आले, देश विदेशातले लोक आले. त्यांनी भारसागळे सरांना विचार केला की सर हे कसं काय पॉसिबल आहे. तर आम्ही बघतो आहे, आम्ही सरांच्या सोबत 40 वर्षापासून आहोत. सरही फार गरिबीतून आले, तुम्हाला माहीत आहे, काय सर श्रीमंत नाही आहे. अशोक गिळे सरांचे तरी वडील नोकरी होते. आम्ही बकऱ्या तारून काय काय आम्ही भोगलं हे या ठिकाणी सांगायची वेळ नाही आहे. परंतु मित्र हो, समाज मोठा आहे, समाज आपला खूप गरीब आहे. त्यांच्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे, त्यांचे घरं बदलले पाहिजे, त्यांचे कपडे बदलले पाहिजे. हा मुख्य उद्देश घेऊन बाबासाहेबांनी जो 18वा खंड आहे की आपला विकास आपण करा, याचा आपण ध्यान घेतला पाहिजे. यामुळे आणि जिथं भेटेल त्याच्याजवळ आपण प्रचार केला पाहिजे, आपलं संघटन वाढवलं पाहिजे, आपल्या इमानदारीनं आपण काम केलं पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे, 22 प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे. असं जे आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो, कारण लोक एक खोटी गोष्ट सांगतात आणि ते सत्य करून दाखवतात. इथं खरी गोष्ट आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो. फक्त तुमच्याजवळ एकच अपेक्षा आहे की आपण जो भेटेल त्याला, आपला नातलग असेल, मित्र असेल, भाऊ असेल, या सगळ्यांना या प्रतिष्ठानमध्ये जोडायला लावा. याच्या ज्या योजना आहेत आता या ठिकाणी सांगणार तुम्हाला माहीत आहे की आपला भव्य बचत गट आहे. आम्ही फुकट काही तुम्हाला मागत नाही, कारण भारसागळे सरांनी पहिले ठरवलं की आपल्याला फुकट काहीच घ्यायचं नाही. फक्त आपला जो पैसा आहे, आपला पैसा आपल्या संस्थेत गुंतवा, आपल्या सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कार्ड गुंतवा आणि तुम्हाला पाहिजे भरघोस डबल व्याज तुम्हाला हे संस्था देते आहे. हे देशात कुठं उदाहरण नाही आहे. उद्या आमदार आणि खासदार म्हणजे संसद ज्याला म्हणतात, जिथून समाजाचे कायदे बनतील, कोण आमदार बनेन, कोण जिल्हा परिषद अध्यक्ष बनेन, हे या प्रतिष्ठानच्या इथून ठरेल तुम्हाला सांगतो. कारण एवढी मोठी ताकद, एवढी मोठी शक्ती आदरणीय भारसागळे सरांच्या विचारातून, बाबासाहेबांच्या विचारातून या ठिकाणी निर्माण झाली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की आपण शिस्त पाळली पाहिजे. आता आपल्याजवळ 50-60 कर्मचारी कॉलेजेस आहेत, तुम्ही सगळं बघितलं की बाबा आम्ही संस्थेनं तुम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना एक विनंती केली की कमीत कमी तथागत भगवान गौतम बुद्ध जो पंचशिलाचा मार्ग आहे, जो आपण बुद्धवंदना म्हणतो, हा बुद्धवंदना आपलं संस्कारमय कुटुंब बनवते. तो कोणताही समाज असो तुम्हाला सांगतो. कारण आता काय सांगत बसायचं खूप आहे. कारण बुद्धांनी जो मानवतेचा आपल्या धर्म दिला, समता दिली, बंधुता दिली, न्याय दिली, या देशात कोणच नाही दिली. कारण तिथं छिवाछिव होती तुम्हाला सांगतो, माणसाला भेदाभेद होतो तुम्हाला सांगतो. आणि त्या तथागत बुद्धांनी जे पंचशील दिलं, ती म्हणजे बुद्धवंदना दिली, त्या बुद्धवंदनेनं काय बदल होते ते अशोक गिळे सर तुम्हाला नेहमी सांगतात. आणि म्हणून या बुद्धवंदनेला आपल्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी
आपले कर्मचारी संस्कारित व्हावे, यांचं कुटुंब आनंदी व्हावं, यासाठी दर रविवारी आपल्या कर्मचाऱ्यांनी बुद्ध वंदनेला यावं असं आदरणीय भारसागळे सरांनी, अशोक सरांनी, आम्ही तिघांनी ठरवलं. गणेश बोरकर सरांनी सांगितलं की बा सगळे आपले कर्मचारी या ठिकाणी आले पाहिजे. पण वाईट हे असं वाटते की आज मी आकडा पाहिला, 7-8 कर्मचाऱ्याच्या वर 50-60 कर्मचाऱ्यापैकी 7-8 कर्मचारी आले. आणि जर आपले कर्मचारी जर संस्कारित होत नसतील, आपले कर्मचारी जर बुद्धवंदनेला येत नसतील, तर ही बाब काही बरोबर नाही. कारण ही संस्था तुम्हाला सरकारच्या पेक्षा सरकारी सुट्टी देते, कारण बाबासाहेबांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली पाहिजे. त्या तत्वानं सगळ्यांना सुट्टीचा पगार देतो आपण, पण कमीत कमी अर्धा दिवस त्याहीपेक्षा फक्त बुद्धवंदनेला तुम्ही या असं संस्थेनं आवाहन केलं. तर तुम्ही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला यावं अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि आपले जे कर्मचारी बांधव असतील, कॉलेजचे असतील, संस्थेचे असतील, बँकेचे असतील, अशोका एंटरप्राइजेसचे असतील, या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक रविवार बुद्धवंदनेसाठी जिथं कुठं कार्यक्रम आपला बुद्ध धम्म संस्कार स्वर्गामध्ये वर असेल, खाली असेल, कारण कार्यक्रम असे म्हणजे आपण वर घेतो, तर त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी कळकळीची विनंती करतो. आणि जास्त वेळ न घेता, कारण आपल्याला भारसागळे सरांनासुद्धा भेटायचं आहे, त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर सर्वांनी समाज जागृतीसाठी, संघटन वाढवण्यासाठी, प्रचार करण्यासाठी, या संस्थेच्या सगळ्या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी, सभासद वाढवण्यासाठी, FD देण्यासाठी, आता सगळं तुम्हाला माहीत आहे, तर याचा आपण आपल्या मनापासून तळमळ विचार करावा एवढं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शनाकरता मी विनंती करेन सन्माननीय राहुल घोडेस्वार साहेबांना. सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या देशाला मानवमुक्तीसाठी ज्यांनी काही लढा उभारला ते समस्त क्रांतिकारी महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. या आपल्या चिंतन सभेचे आजचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष आपले आदरणीय रमेशजी तायडे सर, संस्थेचे सचिव, संस्थापक सचिव अशोकजी इंगळे सर, या कार्यक्रमाचे संचालन करणारे आपले सर्वांचे मित्र धम्मदानदाते धांडे सर, या ठिकाणी बोलून गेलेले अजयजी घनबहादूर साहेब, अवचार साहेब, उपस्थित धम्मदानदाते बंधू आणि भगिनींनो, या चिंतन सभेचे आज जे या ठिकाणी जो काही उहापोह झाला, आपल्या संस्थेचं जो काही लेखाजोखा या ठिकाणी मांडण्यात आला, आपण या ठिकाणी तो ग्रहण केला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी बोलून गेलेले अवचार साहेब यांनी जो काही ठिकाणी आपला वेळ देऊन आपल्या संस्थेप्रती एक बांधिलकी स्पष्ट केली, त्यांच्याबद्दल आणि आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल अवचार साहेबांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी अजयजी घनबहादूर साहेबांनी जो काही आपल्या ठिकाणी संस्थेची प्रगती केली, वाटचाल या ठिकाणी आपल्याला सांगितली की संस्था काय करत आहे आणि काय करणार आहे, या सविस्तर मांडणी आपल्या घनबहादूर साहेबांनी केली आणि आपले विचार व्यक्त केले, त्याबद्दल मी घनबहादूर साहेबांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय रमेशजी, आपले आदरणीय अशोकजी इंगळे सर, या ठिकाणी आपल्याला जो काही दान पारमिता याविषयी आपण सविस्तर वर्णन केलं आणि दान पारमिता काय आहे, बुद्धाची दान पारमिता कशी आपण अंगीकारली पाहिजे आणि संस्थेविषयी आस्था ठेवून या ठिकाणी आपण प्रगती केली पाहिजे असं मार्गदर्शन आपल्या सरांनी केलं, त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या संस्थेचे कोषाध्यक्ष, संस्थापक कोषाध्यक्ष रमेशजी तायडे सर यांनी जो काही ठिकाणी आपल्याला संस्थेविषयी माहिती सांगितली आणि संस्था काय करीत आहे आणि काय करणार आहे आणि संस्थेप्रती जबाबदारी काय असावी याबद्दल सविस्तर वर्णन केलं, त्याबद्दल मी या संस्थेच्या वतीने तायडे सरांच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी प्रास्ताविकात बोलून गेलेले आपले धांडे सर सविस्तर वर्णन आपल्या प्रतिष्ठानचं केलेलं आहे, त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे डॉक्टर आपले सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक आपले मार्गदर्शक तुषारजी खंडेराव यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन केलं. त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि संस्थेच्या आपल्या आजच्या चिंतन सभेचे अध्यक्ष माननीय ताडे साहेबांच्या सूचनेनुसार हा आपला चिंतन सभेचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त करतात असे मी जाहीर करतो. रोजगार तेव्हाच होईल प्रगती.
अवघे